आई प्रतिष्ठानकडून सोलापुरातील 12,500 गरजू कुटुंबांना 25,000 गुळाच्या पोळ्यांचे वाटप करण्यात आले। या कार्यक्रमास आई प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आणि भारतीय जनता पार्टीचे शहर उपाध्यक्ष मोहन डांगरे यांची प्रमुख उपस्थिती लाभली। यावेळी सृष्टी डांगरे, स्वरा डांगरे, विनय वल्लाल, पवन श्रीराम, बाबू चिप्पा, आदित्य वन्नाल, अक्षय कोंडा, श्रावंती गुंडेली, नंदिनी वडगंची, नारायण गुंडेली, लखन वन्नाल, राघवेंद्र वडगंची, मधुकर बल्ला, व्यंकटेश इंदापुरे, कार्तिक गणशेट्टी, रोहित येरबाटी, अमर कनकी, नागराज कनकी, अभिषेक कनकी, साई गरदास आदी उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात सृष्टी डांगरे यांच्या हस्ते वैदिक पद्धतीने व्याहर्ती होम करून करण्यात आली। यावेळी मोहन डांगरे म्हणाले, समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आनंद, आपुलकी आणि सणाचा उत्साह पोहोचवणे हीच आई प्रतिष्ठानची खरी ओळख आहे। आई प्रतिष्ठानने राबवलेल्या या उपक्रमामुळे हजारो कुटुंबांच्या सणाला गोडवा लाभला असून या सामाजिक कार्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे। गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही आलो आहोत। गुरुदत्तात्रेयांची आपण या आरती करूयात आणि आपण सगळ्यांना ह्या विडीगरपूर मधल्या लोकांना आम्ही आमच्या घरनं चांगल्या प्रकारची शेंगाची पोळी तयार केलेली आहे। प्रत्येकांना 2 शेंगाच्या पोळ्या आपण देणार आहोत। गुढीपाडव्याच्या शुभेच्छा म्हणून।